मंडल आयोगाची 25 वर्ष या पॅनल डिस्कशन मध्ये चेअरपर्सन प्रोफेसर जी वानखेडे ज्यांनी माझ्यापूर्वी या ठिकाणी मुस्लिम ओबीसीचा सर्व विषय आपल्याला समजावून सांगितला ते आमचे चळवळीमध्ये सहकारी शब्बीर अहमद अन्सारी, सईद ठाकूर या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सेंटर फॉर विमेन स्टडीज TISS आणि मला वाटतं ओबीसी विद्यार्थ्यांची या ठिकाणची संघटना. मी जे मराठीत बोलणार आहे ते नंतर त्याचा लिस्ट या ठिकाणी सई ठाकूर आपल्याला सांगते, परंतु मला मराठीमध्ये बोलणं जास्त चांगलं जमतं म्हणून मी मराठीत बोलणार आहे. इथे या ठिकाणी मराठी ज्यांना येत नाही, मराठी ज्यांना अजिबात समजत नाही असे किती लोक आहेत? जरा हात वर. सर्वांना येते, सर्वांना येते. मायनस मराठी सर्वांना. She will translate for you, don't worry. She is going to translate. मला विषय या ठिकाणी जरी या ठिकाणी एक हायर एज्युकेशन मधल्या आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांचे जे इश्यूज आहेत, समस्या आहेत, त्याच्या संबंधीचा जरी हा विषय असला, त्या निमित्ताने जरी हे असलं तरी मला विषय या ठिकाणी सुचवलेला जो आहे तो ओबीसी महिलांचा ब्राह्मणी पितृसत्तेविरुद्धचा संघर्ष असा. ब्रॅह्मनिकल पॅट्रियार्कीच्या विरुद्ध या ठिकाणच्या ओबीसीचा संघर्ष, ओबीसी महिलांचा संघर्ष. या संघर्षाची सुरुवात माझ्या दृष्टीने महात्मा फुलेंपासून होते, कारण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हजारो वर्षांचा जो ब्राह्मणी वर्चस्वाचा प्रश्न आहे त्याच्या विरुद्धचा पहिला विद्रोह हा महात्मा फुलेंनी केला आणि त्यांनी त्या ठिकाणी एक चळवळ चालवली, सत्यशोधक चळवळ चालवली. मुद्दा हा होता, महात्मा फुलेंनी त्यांनी एक अखंड लिहिलेला आहे, विद्येविना मती गेली, आपल्याला सर्वांना माहित असेल. प्रश्न या ठिकाणी असा आहे की मानवी जीवनामध्ये ज्ञानाची निर्मिती आणि ज्ञानाचं एका पिढीकडून दुसरीकडे संक्रमण आणि परत तिथून पुढे परत ज्ञानाची निर्मिती अशी जी साखळी आहे एक, हे मानवी जीवनाचं एक बहुमोल वैशिष्ट्य आहे. किंबहुना संपूर्ण या जगामध्ये माणूस त्याच्यामुळे वेगळा आहे की तो ज्ञान निर्मिती करतो. परंतु या ठिकाणच्या ब्राह्मणी व्यवस्थेने हजारो वर्षापासून ही ज्ञाननिर्मितीची जी प्रक्रिया आहे ही विशेषतः या ठिकाणचा जो 95% बहुजन समाज होता, या 95% बहुजन समाजाला अक्षरबंदी करून या देशाचं तर फार मोठं नुकसान केलंच, परंतु या इकडचा जो हा बहुजन समाज आहे याचं एक खच्चीकरण या ठिकाणी त्यांनी घडवून आणलं. आणि म्हणून फुले तर असं म्हणतात की सगळ्या गोष्टीचं म्हणजे आपली जी गरिबी आहे, आपलं जे मागासलेपण आहे, आपलं जे अशिक्षण आहे, याच्या मागे जर का काही असेल तर ते आपल्याला शिकायला न मिळणं ही गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी तो अखंड लिहिलेला आहे. आता फुलेंनी हा जो संघर्ष या ठिकाणी उभा केला त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की फुलेंच्या बरोबर सावित्रीबाईंनी या ठिकाणी याच्या विरोधामध्ये शिक्षण प्रसाराची एक चळवळ चालवली आणि फुलेंचं असं आकलन होतं की त्यातून या ठिकाणचा एक सामाजिक पुनर्रचना निर्माण होईल. आणि म्हणून फुलेंनी अक्षरशः विशेषतः खालच्या तळागाळामधल्या अनेक जाती धर्माच्या
जे दलित, आदिवासी, ओबीसी अशा वेगवेगळ्या बहुजन जातींमधल्या स्त्री पुरुषांसाठी शिक्षण प्रसाराची अत्यंत तळमळीने ह्या ठिकाणी एक चळवळ केली. या गोष्टीला आज 170 वर्ष जवळजवळ होऊन गेली की ही चळवळ फुलेंनी सुरू केली. परंतु आपण असं बघतो की 170 वर्षानंतर आजही आपला देश हा जगातील सर्वाधिक निरक्षर लोकसंख्येचा देश आहे. म्हणजे आज असं म्हणतात की जास्त, मला त्या आकड्यांवरती विश्वास नाही, परंतु 70% जवळपास आपली आज ते जर सांगतात लिटरसी रेट, तर 30% जे लोक आहेत ते म्हणजे आपल्या देशामधले 30 करोडच्या पेक्षा जास्त लोक आहेत. आणि आपल्या बाजूचे जे आहेत श्रीलंका आणि दुसऱ्या बाजूला चायना, ह्यांनी आपल्या मागून येऊन जी पुढे गोडदौड केलेली आहे त्याच्याबद्दल अमर्त्य सेन देखील असं म्हणतात की मानवी विकासामध्ये ह्या देशांनी जी प्रगती केली ती आपल्या देशाला का करता येऊ नये, आणि त्याचं कारण थोडंसं त्यांनी त्या ठिकाणच्या बौद्ध संस्कृतीशी जोडलेलं आहे. परंतु एक कारण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं नाही, जे मला या ठिकाणी सांगायचं आहे की फक्त बौद्ध संस्कृतीचा हा फरक नाही आहे, तर या देशामधली जी ब्राह्मणी वर्चस्वाची रचना आहे, आजही प्रशासन जे संपूर्ण ब्राह्मणी वर्चस्वाचं आहे ह्याचं मुख्य त्याचीही करामत आहे की 170 वर्ष झाली फुलेंना, 70 वर्षापेक्षा जास्त झाली आपण संविधान स्वीकारलं आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं, स्वतंत्र भारतामध्ये सर्वांना शिक्षण खुलं केलं, परंतु आजही आपण जगातला सर्वाधिक लोकसंख्या निरक्षरांची असलेला देश आहोत. या ठिकाणी एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी मी सांगायला मागते की फुले गेल्यानंतर फुलेंची चळवळ जी आहे शिक्षण प्रसाराची ती थोडीशी थांबली आणि त्या ठिकाणी ब्राह्मण सुधारकांची स्त्री शिक्षण प्रसाराची चळवळ सुरू झालेली दिसते. आगरकर त्यांचे आयडिओलॉग आहेत, पण धोंडो केशव कर्वे आणि ह्या मंडळींनी त्या ठिकाणी शिक्षण प्रसाराची चळवळ केली. परंतु आपल्याला असं लक्षात येईल की फुलेंच्या आणि त्यांच्या चळवळीमध्ये प्रचंड मोठा फरक होता. फुलेंची सामाजिक पुनर्रचनेची चळवळ होती, तर आगरकरांनी ज्याचा उल्लेख त्यांच्या संपूर्ण लिखाणात केलेला आहे तो ब्राह्मणांच्या कुटुंब सुधारणेच्या चळवळीचा आहे. प्रश्न त्या ठिकाणी असा होता की ब्रिटिश आल्यामुळे या ठिकाणची जी हजारो वर्षाची धार्मिक सत्ता होती, ह्या धार्मिक सत्तेचं महत्त्व संपलेलं होतं आणि प्रशासनामधली सत्ता महत्त्वाची आहे हे ब्राह्मणांनी ओळखलेलं होतं. आणि मग त्या ठिकाणी मनुस्मृतीची जी सारी बंधनं ब्राह्मण स्त्रियांवर होती आणि अत्यंत क्रूर अशा प्रकारचे अत्याचार होते ब्राह्मण स्त्रियांवरती, ह्याचं आता कारण प्रयोजन उरलेलं नाही. त्यामुळे स्त्री सुधारणेची एक चळवळ चालली आणि सगळ्यात महत्त्वाचं आगरकरांनी नमूद केलेलं आहे की आपल्याला जर का या ठिकाणी आपल्या समाजाची प्रगती करायची असेल तर स्त्रियांना मोकळं केलं पाहिजे आणि स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे की ज्याच्यातून आपल्या पुढच्या पिढ्या पुढे जातील. आणि आपल्याला असं दिसेल, माझं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी की पुरोगामी पाऊल आहे स्त्री शिक्षणाचं, परंतु या ठिकाणच्या ब्राह्मण चळवळीने, ब्राह्मण सुधारकांच्या चळवळीने त्या ठिकाणी बहुजन स्त्रियांना येऊ दिलेलं नाही. विठ्ठलरामजी शिंदेचा एक प्रसिद्ध अनुभव आहे या ठिकाणी की ते त्यांच्या बहिणीला कर्वेंकडे घेऊन गेले. कर्वेंनी असं म्हटलं की जर मी तुमच्या बहिणीला प्रवेश दिला तर ब्राह्मण स्त्रिया येणार नाहीत माझ्या आश्रमामध्ये, मी देऊ शकत नाही. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी या ठिकाणची जी पोलादी चौकट आहे, जे प्रशासन आहे, या ठिकाणची जी नोकरशाही आहे ती घट्ट करण्याचं काम या ठिकाणी ब्राह्मण समाजाचं उद्दिष्ट होतं आणि ते त्यांनी त्या ठिकाणी साध्य केलं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की ज्यांनी शिक्षण प्रसाराचा उपयोग करून ज्या पुढे गेल्या त्या ब्राह्मण स्त्रियांनी इकडच्या बहुजन स्त्रियांसाठी चळवळ चालवली नाही, त्यांच्या सुधारकांनी स्त्रियांसाठी चळवळ चालवली नाही आणि आपल्या बहुजनांच्या चळवळीने देखील स्त्रियांसाठी चळवळ चालवलेली नाही. आणि म्हणून आज जो 30 कोटी मधला बल्क आहे तो जर का तुम्ही कोण बघत असाल तर माझ्या मते बहुजन आहे. स्त्री पुरुष दोघेही आहेत, पण त्याच्यामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर आहेत की ज्या निरक्षर आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, अशी आज आपली अवस्था आहे. म्हणजे पाऊल पुरोगामी, परंतु त्याचा परिणाम अत्यंत
उलट्या बाजूने जाणारा अशा प्रकारचं हे आहे. आणि म्हणून आजही आता 16 सालची आकडेवारी माझ्याकडे आहे की आजही आपल्या प्रशासनामध्ये अ वर्गामध्ये उच्चवर्णीयांचं प्रमाण 72% आणि ब वर्गामध्ये 67% आहे आजही प्रशासनामध्ये. त्यांनी या ठिकाणच्या ज्या कल्याणकारी योजना होत्या आणि विशेषतः आरक्षणाचा जो प्रश्न होता की जो प्रश्न मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती शब्बीरभाईंनी या ठिकाणी डिस्कस केलेला आहे, ह्याचा इम्प्लिमेंटेशन या नोकरशाहीने या देशामध्ये ज्या प्रकारे केलेला आहे त्याचा अनुभव तुम्हीही घेत आहात, आम्हीही घेत आहोत. आणि हे अत्यंत म्हणजे त्याच्यामध्ये अनेक तक्रारी आहेत, त्याला वेळ नाही आता या ठिकाणी सांगायला, परंतु ज्या प्रकारचं इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी होतं ते ह्या सगळ्या गोष्टींचं प्रयोजनावरतीच मूळ हल्ला करणारं, ते त्याचं प्रयोजनच फोडून टाकणारं अशा प्रकारचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी दुसरा एक मुद्दा आणायला मागते, विशेषतः स्त्री शिक्षणाचा हा जो विषय आहे त्याच्याबरोबरच दुसरा एक अत्यंत पुरोगामी पाऊल आज आपल्या संपूर्ण या इतिहासामध्ये विशेषतः मंडलीकरण जे झालं 90 साली व्ही.पी. सिंगांनी घोषणा केली, नंतर 93 साली इंदिरा साहनीचा निकाल आल्यानंतर एक इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे सुरू झाल्यानंतर आपल्याकडे असं म्हटलं जातं की भारतीय राजकारणाचं मंडलीकरण झालं. मंडलीकरणाचा परिणाम काय झाला तो आपल्याला शब्बीरभाईंनी सांगितलं की आज मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, भरपूर सगळं काही आहे. याच्यामधून आपल्याला असं दिसतं की या ठिकाणचं जे कंपोजिशन होतं राजकारणामधलं ते मोठ्या प्रमाणावर बदललं. तोपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणच मुख्यमंत्री होत असे, तो त्याच्यानंतर या ठिकाणी ओबीसी मुख्यमंत्री व्हायला लागला आणि एक कंपोजिशन या ठिकाणी आपल्याला बदललेलं दिसतं. महाराष्ट्रामध्ये देखील तो बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसतो, जो कमी आहे परंतु आहे या ठिकाणी बदल. त्याच्यानंतर एक पाऊल या ठिकाणी आलेलं आहे, पुरोगामी पाऊल आहे, ते स्त्री आरक्षणाचं आहे, महिला आरक्षणाचं. महिलांना आरक्षण पाहिजे, 33% आरक्षण राजकारणामध्ये पाहिजे असं या ठिकाणचे सगळे बीजेपी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट आणि महिला चळवळ सांगायला लागले. हे जे पाऊल आलं याच्यामध्ये या ठिकाणचा जो बहुजन विशेषतः आमच्यासारखे लोक होते, आम्ही असं म्हटलं या ठिकाणी की आज महिला राजकारणामध्ये कमी आहेत, बरोबर आहे, परंतु हा बॅकलॉग हा इथल्या उच्चवर्णीय महिलांचा नाही. हा बॅकलॉग ह्या इथल्या ओबीसी स्त्रिया, आदिवासी स्त्रिया, इथल्या या ठिकाणच्या मुस्लिम स्त्रिया यांचा आहे. आणि म्हणून जर का या ठिकाणी आपल्याला बॅकलॉग भरून काढायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी विशेष तरतूद केली पाहिजे या आरक्षणामध्ये. परंतु त्याला मुळापासून प्रचंड विरोध झाला, अतिशय विरोध या ठिकाणच्या या सगळ्या पक्षांनी केला. ह्याच्यामध्ये कम्युनिस्ट आणि भाजप एकत्र आले आणि त्यांनी केला. महिला चळवळ देखील आली. या ठिकाणी महिला चळवळीच्या बाबतीमध्ये आणखीन एक उल्लेख या ठिकाणी मला करायचा आहे की ज्यावेळेस टुवर्ड्स इक्वालिटीचा अहवाल आला त्यावेळेस महिला चळवळीने असं म्हटलेलं आहे, असं निवेदनं दिलेली आहेत की आम्हाला राजकीय आरक्षण नको, राजकीय आरक्षणाची आवश्यकता नाही. परंतु हे मत त्यांचं 92-93 नंतर बदललेलं आहे आणि त्या मागायला लागल्या. आणि त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की म्हणजे या ठिकाणी एक साधी वस्तुस्थिती सांगते की मी जास्त महाराष्ट्रामध्ये काम केलेलं असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये 2009 पर्यंत महाराष्ट्रामधून 39 महिला खासदार झाल्या. 39 महिला खासदार आहेत एकूण सगळ्या 10-12 ज्या लोकसभा झाल्यात त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये एकही मुस्लिम स्त्री नाही, एकही आदिवासी स्त्री नाही, एक ओबीसी स्त्री आहे आणि तिचं नाव आहे केशर काकू क्षीरसागर, की जी तिचं स्वतःचं एक जे स्वतंत्र स्थान तिने तिच्या एरियामध्ये निर्माण केलेलं होतं. राजकारणामध्ये अतिशय कर्तृत्ववान महिला होती आणि म्हणून ती निवडून आली 2 वेळा का 3 वेळा निवडून आल्या त्या. हे सोडलं तर ओबीसी स्त्री नाही 39 महिलांमध्ये. एक राखीव जागांवरून निवडून आलेली कल्पना नरहिरे आहे, शिवसेनेच्या तर्फे निवडून आलेली, नाही तर आदिवासी, शेड्यूल कास्ट, मुस्लिम आणि ओबीसी कोणीच नाही. आणि ही वस्तुस्थिती जी आहे याच्यामध्ये आणखीन एक नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या अशा अनेक जाती आहेत की ज्यांचा आजतागायत खासदार झालेला नाही. कितीतरी जाती अशा दाखवता येतील की त्यांचा खासदार म्हणजे पुरुष खासदार देखील झालेला नाही, महिला खासदार होण्याची गोष्टच वेगळी. या प्रकारचं जे एक ह्या ठिकाणचं एकूण ओबीसीच्या विरुद्धचं वातावरण आहे की ज्याचा
खूपसा उहापोह या ठिकाणी शब्बीरभाईंनी केलेला आहे. तर म्हणण्याचा याच्यामधला मुद्दा असा आहे की पाऊल वाटतं आपल्याला पुरोगामी, परंतु प्रत्यक्षात आमचं असं म्हणणं आहे या ठिकाणी की जे कंपोजिशन बदलत होतं त्याला खीळ घालण्याचा हा प्रयत्न होता का? कारण 170 सीटा या ठिकाणी जर का रिझर्व झाल्या, 170 होतात त्या ठिकाणी 33% म्हणजे, तर त्या कोण येणार आहेत? आणि त्या जर का या ठिकाणच्या उच्चवर्णीय महिलाच येणार असतील तर मग कंपोजिशन बदलण्याचा जो मंडल नंतर जो काही एक या ठिकाणी प्रक्रिया आहे ती त्या प्रक्रियेला खीळ बसते. आता या पार्श्वभूमीवरती मी हा सगळा आढावा घेते. मला असं वाटतं मी सुरुवातीला हा आढावा घेणार होते टप्प्यांचा, पण तो टप्प्यांचा आढावा शब्बीरभाईंनी घेतलेला आहे की 49 साली आपण घटना स्वीकारली आणि 93 साली आपण अंमलबजावणी 27% सुरू केली. पण त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे क्रीमी लेअरचा क्रायटेरिया या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने लावला. आता क्रीमी लेअरचा क्रायटेरिया हा आर्थिक निकष आहे. आर्थिक निकष खरं तर घटनेत आरक्षणाच्या मुद्द्यावरती मान्य नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक मुद्दा मान्य केलेला नाही, परंतु हा लावलेला आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला? एक वस्तुस्थिती मी सांगते की ज्यावेळेस इंदिरा साहनी खटल्यामध्ये सरकारतर्फे एक आकडेवारी कोर्टाला दिली गेलेली होती की 79 मध्ये प्रशासनामध्ये 4.51 नाही 12.55% ओबीसीचं प्रमाण होतं प्रशासनात. 12.55%. आणि क्रीमी लेअर लावल्यानंतर 2000 सालचं जे आकडे आहेत त्याच्यामध्ये हेच प्रमाण 4.5 झाले. आधी 12% होतं, ते क्रीमी लेअर लावल्यानंतर म्हणजे आपण लक्षात घ्या की क्रीमी लेअर लावून त्यांनी केवढ्या मोठा ओबीसीचा संपूर्ण असा खच्चीकरण या ठिकाणी आहे. म्हणजे त्याला काढून त्यातून वगळून टाकणं ही प्रक्रिया जी आहे, म्हणजे हे आकडे आहेत सरकारचे, त्यामुळे मी हे सांगते आहे या ठिकाणी. तर हा जो काही एक ह्या संपूर्ण ओबीसीचं किंवा मंडलचं जे काही आहे विषय आहे, त्याला आपल्या देशामध्ये जो काही विरोध आहे, जसं शब्बीरबाईंनी सांगितलं की मग ओबीसीचं सरकार येणार, हे वस्तुस्थिती आहे. कारण 52% लोकसंख्या आहे, मेजॉरिटी आहे. तर या पाठीमागचं जे हे कारण आहे याच्या जरा खोलात जायला मागते की बाबासाहेबांनी ज्या वेळेस आरक्षणाचं धोरण या ठिकाणी आखलेलं आहे त्याच्या पाठीमागची जी उद्दिष्ट आहेत त्यातलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे जसं हे सगळे मागासलेले समूह त्यांची प्रगती व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, ते पुढे जायला पाहिजे तसंच बाबासाहेबांना वाटतं. तरी बाबासाहेबांना त्या ठिकाणी एक पॉलिटिकल प्रश्न पडलेला आहे जो त्यांनी घटना सादर करताना देशाला उद्देशून म्हटलेला आहे की आपण एका अंतर्गत विसंगतीच्या परिस्थितीमध्ये आहोत. म्हणजे इथे एकतर पॉलिटिकल इक्वालिटी आपण आणतो आहोत, प्रत्येकाला एक मत आहे, सर्व उभे राहू शकतात, एक राजकीय लोकशाही आणि समता आपण आणतो आहोत, परंतु आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या इथे प्रचंड विषमता असताना हे राजकीय जे काही समतेकडे जाण्याचं जे काही प्रणाली आहे ती यशस्वी कशी होणार आणि ती यशस्वी न होण्याला खूप मोठे धोके आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यापुढे एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाबासाहेबांना फक्त आपली प्रगती या ठिकाणी यापेक्षा या ठिकाणची एक सामाजिक पुनर्रचना झाली पाहिजे, समाज समतेच्या आणि बंधुतेच्या नात्यावरती या ठिकाणी रचला गेला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या त्या ठिकाणी तरतुदी केलेल्या आहेत त्याच्या मागे काही एक राजकीय व्यूहरचना आहे. आणि ते असं म्हणतात की राखीव जागा कशासाठी, आरक्षण कशासाठी, तर आरक्षणामधून उच्च शिक्षणाच्या माध्यमामधून या देशामधला जो हा बहुजन समाज आहे की जो आजही पददलित आहे याचा एक क्रीमी लेअर तयार होईल. बाबासाहेबांचं हे स्वप्न आहे की जो क्रीमी लेअर आज आपल्या देशामधल्या सर्वांना खुपतो आहे. बाबासाहेब असं म्हणतात की या समाजामधून क्रीमी लेअर तयार झाला पाहिजे आणि असा क्रीमी लेअर जेव्हा मागास समाजामधून निर्माण होतो तोच त्याने समाजाचं नेतृत्व करतो. आणि नेतृत्व करणारा हा समाज निर्माण करणं, हा लेअर निर्माण करणं हे बाबासाहेबांचं त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी ती उपाययोजना
आणतात. आणि दुसरं महत्त्वाचं त्यांना असं लक्षात येत आहे की आपण ह्या सगळ्या 95% हा जो समाज आहे हा वेगवेगळ्या समूहामध्ये विभागलेला आहे. त्यांच्यामध्ये सामाजिक देवाणघेवाण नाही आहे, त्यांच्यामध्ये कुठलंही राजकीय अशा प्रकारचं संघटन नाही आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की तुम्ही मायनॉरिटी आहात, परंतु तुम्ही पॉलिटिकल मेजॉरिटी बनलं पाहिजे. आणि ही पॉलिटिकल मेजॉरिटी बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी हा क्रीमी लेअर तयार करणं आणि ह्या संपूर्ण आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपले समान हितसंबंध घेऊन हे सगळे समूह जातील, आंदोलन एकत्र करतील, संघटन करतील, त्यातून एक या ठिकाणी पॉलिटिकल चेंज निर्माण होईल. हा बाबासाहेबांचा त्या ठिकाणी एक दृष्टिकोन आहे. परंतु आपल्याला असं दिसतं की हा दृष्टिकोन अर्थात बाबासाहेबांना जर का तो या ठिकाणी एवढा महत्त्वाचा वाटतो तर तो ज्यांनी 5000 वर्ष सत्ता राबवली त्यांनाही तेवढाच थ्रेट वाटलेला आहे. त्यांना हे होऊ द्यायचं नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि यासाठी सर्व म्हणजे मंडलचा प्रश्न हा निव्वळ आरक्षणाचा नाही, तर तो भारतीय समाजामधला राजकीय प्रश्न आहे. हे आपण नीट या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्याला हा एवढा विरोध आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे विरोध आहे. म्हणजे त्याच्या तपशिलात जायला गेलं तर ते खूप मोठं ठीक आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आला तो म्हणजे अर्जुन सिंगांनी ज्यावेळेस म्हणजे 93 साली एक इम्प्लिमेंटेशन सुरू झालं, क्रीमी लेअर आलं आणि संपूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे जसं आपल्याला दिसतं की प्रशासनामध्ये ओबीसींचं प्रमाण कमी झालं, तसं दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये देखील ओबीसींच्या सर्व जागा भरल्या गेलेल्या नाही. याचं कारण असं की ओबीसींना ते शिक्षण परवडतच नव्हतं किंवा ओबीसी जी त्या लेव्हलपर्यंत म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलपर्यंत जाण्याची जी एक क्षमता आहे ती एवढी मर्यादित होती की तिथपर्यंत त्या ठिकाणी जो क्रीमी लेअर जात होता त्याला छाटून टाकल्यानंतर जो खालचा राहिलेला अत्यंत दुर्बल समूह होता त्याला ह्या सीटा भरता येत नव्हत्या. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावरती बॅकलॉग्स होते, अजिबात त्या जागा भरल्या जात नव्हत्या. आणि ह्या पार्श्वभूमीवरती आपण बघतो की 2006 साली अर्जुन सिंगांनी अतिउच्च शैक्षणिक म्हणजे एम्स आणि IIM आणि IIT ह्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामधल्या आरक्षणाचा प्रश्न आणल्यानंतर तर या देशामध्ये परत एकदा ज्याप्रमाणे मंडलच्या वेळेस एक अत्यंत दाहक अशा पद्धतीचं एक आंदोलन लोक म्हणजे त्यावेळेस तर मुलांनी स्वतःला जाळून घेण्याचं वगैरे आत्मदहनाची हे कृती केल्या होत्या. पण ह्याच्यामध्ये देखील एम्सच्या प्रांगणामधून अतिशय वाईट प्रकारे एक आंदोलन चालवलं गेलं. आणि त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगते आणि पुढे जाते की त्या ठिकाणी डॉक्टर्सनी संप केलेला होता आणि त्यांनी कोर्टामध्ये एक याचिका आणलेली होती. कोर्टामध्ये याचिका आणली होती आणि कोर्टाने ती दाखल करून घेतलेली होती. आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे त्या ठिकाणी कोर्ट त्यांना सांगत होतं की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही स्वतःला अभिमन्यूसारखं समजू नका. हे वर्तमानपत्रामधून आलेले रिपोर्ट्स आहेत. तुम्ही स्वतःला अभिमन्यूसारखं समजू नका, अभिमन्यू एकटा होता, तुम्ही एकटे नाही. म्हणजे केसचा निकाल लागण्यापूर्वी जजेस सांगत होते, जे विरोधक होते आरक्षणाचे त्यांना, की तुम्ही घाबरू नका, तुमचे मुद्दे खरे आहेत आणि आम्ही आहोत. या ठिकाणी जे काही आहे ते करायच्यासाठी आम्ही आहोत. ही जी कोर्टाची भूमिका आहे त्या भूमिकेच्या विरुद्ध मी एक ओपन लेटर सुप्रीम कोर्टाला पाठवलं होतं त्यावेळेस. आता त्याचा तपशील सांगण्याची हे नाही, परंतु परत तोच मुद्दा आहे की ओबीसींच्या लोकसंख्या तुम्ही कशी ठरवली, मागास तुम्ही कसे ठरवले. ओबीसींच्या 1200 जाती होत्या, त्याच्या आता 3000 कशा झाल्या, 1200 नव्हे. खरं तर कालेलकरांनी जो आयोग आणला होता त्याच्यामध्ये 2400 होत्या आणि मंडल आयोगाने 3743 नोंदल्या होत्या. मग 1200चा आकडा कुठून आला?
तद्दन खोटं बोलणं, तद्दन विखारी बोलणं आणि परत आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणची न्याय व्यवस्था देखील अत्यंत बायस्ड पद्धतीने ह्या संपूर्ण प्रश्नावरती रिॲक्ट होते. हा आपला जो सगळा अनुभव आहे हा सगळा ओबीसी आंदोलनाचा आहे. आता या ठिकाणी मला असं वाटतं, मला एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडायचा होता पण तो मी आता सोडून देते कारण की तो थोडासा विषय बाहेरचा आहे. परंतु मला शब्बीर भाईंच्या बोलण्याशी माझं अगदी तंतोतंत एका मुद्द्यावरती एकमत आहे की जनगणनेचा जो प्रश्न आहे तो अत्यंत कळीचा प्रश्न आहे आणि जनगणना निश्चित केल्याशिवाय, म्हणजे एका बाजूला आपली लोकसंख्या काय याच्याबद्दल वारंवार चॅलेंज केलं जातं आणि ती लोकसंख्या शोधून काढण्यासाठी आपण उपाययोजना करू तर त्याला विरोध केला जातो. म्हणजे दुटप्पी भूमिका या ठिकाणी संपूर्ण घेतली जाते आणि त्यामुळे आपल्याला बजेट मिळत नाही आणि बजेट न मिळाल्यामुळे आज जे प्रश्न तयार झालेले आहेत ते प्रश्न आज तुम्हाला भेडसावता येत आहे. हे अत्यंत वाईट परिस्थिती आज आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की आपलं सगळं जे नेतृत्व या ठिकाणी निर्माण झालं, आपले जे प्रतिनिधी राजकारणामध्ये गेले त्यांनी यातला जो संपूर्ण सोशल इश्यू आहे, यातलं जे सगळं इम्प्लिमेंटेशनचा भाग आहे याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्यांचं जे काही पक्षीय राजकारण आहे आणि दुसऱ्या बाजूला वाईट वाटतं की काँग्रेसचं जे घराणेशाहीचं मॉडेल आहे या मॉडेलमध्येच आपले बहुजनांचे देखील नेते त्या ठिकाणी अडकलेले आपल्याला दिसतात. मला असं वाटतं की ह्याच्यावरती आज तुम्ही जेव्हा लीड घेऊन या ठिकाणी पुढे आलेले आहात, आपल्या देशामध्ये अशा पद्धतीने एखादं नेतृत्व की जे ह्या सगळ्या प्रश्नांवरती ओबीसींना लीड करेल आहे असं आज मला तरी समोर फार दिसत नाही. आपल्याला ते उभं करायचं चॅलेंज आहे हे आपण नीट, सोपा नाही आहे हा प्रश्न. म्हणजे शब्बीर भाईंनी किती प्रयत्न केले तरी मला असं वाटतं की प्रयत्न तर चालूच आहेत आणि ते केलेच पाहिजेत, परंतु तरीही मला असं वाटतं की तुमच्या पुढचं चॅलेंज प्रचंड मोठं आहे. आणि एका बाजूला ह्या आरक्षणामधले जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला पुढे न्यायचे आहेत एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ह्या ठिकाणचं संपूर्ण जी एक ब्रॅह्मनिकल हेगेमनी आहे या देशामधली, त्यांनी निर्माण केलेलं जे एक संपूर्ण वैचारिक हल्ला आहे आरक्षणाच्या धोरणावरचा, त्याच्या विरुद्धचा देखील एक डिबेट संपूर्ण देशामध्ये आपण उभा करण्याची आवश्यकता आहे. आणि हायर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांकडनं मला असं वाटतं की आपण हीच अपेक्षा ठेवली पाहिजे, कारण ओबीसीचा क्रिमी लेअर, ओबीसीचा बुद्धिजीवी वर्ग आपल्या देशामध्ये तयार होऊ गेलेला नाही. हा बुद्धिजीवी वर्ग आपण तयार केला पाहिजे आणि त्याच्या माध्यमामधून या ठिकाणी ओबीसीची चळवळ अधिक धारदार आणि अधिक ऍक्टिव्ह आपण केली पाहिजे. त्यातूनच हे प्रश्न सुटू शकतात असं मला वाटतं. या ठिकाणी बोलायला मला दिला त्याबद्दल धन्यवाद. Initially stated that the topic which is given to her is OBC women and their struggle against Brahmanical patriarchy. Is the topic which has been given to her. Though the larger issue is higher education and the place of OBCs in it. And so she has tried to connect it with the issue of education also. And so she begins with stating that Phule was the first person to actually start this struggle against Brahmanical regime, and he started it for women also. So therefore, it's to his credit that this movement for the upliftment of OBCs and Dalits was started. She also stated that in the Brahmanical hegemony, 95% of the community were barred from taking any kind of education. And that has not created a deficit not only in the total development accumulation of the entire nation, but it has also demoralized the OBCs very much. There is a constant demoralization that has been happening more than one is underrepresentation, yes of course, and that has caused a lot of problems. But demoralization, she argued, is very important. And after 170 years that have been completed to the point when Phule started the school, still India is one of those countries which has the highest number of illiterates in today's condition. Many countries which are neighbors to us like Sri Lanka, China have gone ahead of us, though they started much later than us. And she referred to Amartya Sen, who said that human development was achieved in these countries perhaps because they were Buddhist countries. Later on, she points out that it is not just the Buddhist
resilient kind of a Brahminical supremacy. So, therefore, when you look at Fule's movement was mainly for the education, spread of education to all the castes and communities. Whereas after Fule, the kind of education movement, especially among the women, which started was started by the Brahmins, and it was mainly a movement which catered only to the women within Brahmin families. They never fought for the spread of education among the lower caste. So the feminist movement has also, in that sense, and the precursors of feminist movement, which was mainly through Agarkar and other Karve and all of that, was actually the education was confined only to the education of Brahmin women. And so she gave this example of Vittal Ramji Shinde, who went to Karve. Karve was the person to start educational institutes for women in Pune city to seek admission for his daughter. Karve said that I cannot admit your sister because if I admit your sister, Brahmin women will not come to my educational institute. So you can see the Brahminical character of the education movement or movement for promotion of education among the Brahmin women. And as a result of this, the whole education movement or whatever progressive steps were taken, they were in one sense progressive steps, but they had very, very serious implications for the lower caste and Muslims and other marginalized communities. And as a result, in 2016, this is the latest data that we have in the administration, that is the government, central government and the ministries and all these central government, places. In the class 1 officers, we have 72% of upper caste even today in 2015. And in the B grade, you have 64%. And we can imagine how these are the people who are implementing these policies, which are supposed to be meant for the lower caste and lower class, but because they come from upper caste, their interests are very, very different. They are not in any way, willing to implement it in its real spirit. Then, she says that then she took up the issue of reservation for women in Lok Sabha, in the parliament. Yeah. In that, she says that after 1992, when Mandal Commission recommendations were partially implemented, there was a change in the political scene in our country. We could see that instead of the earlier Brahmin-dominated leadership in all the states, in all the parties, we see OBC or chief ministers coming from lower caste, and there was a change that was coming in the political composition of this country. However, the Mahila or the Women's Reservation Bill, which was supported by BJP, Congress, CPI, all the political parties, was against, was for women's reservation, but were against reserving seats separately for OBC, Muslim or ST and SC women. They didn't want the reservation within reservation, and the whole agenda behind this opposition was that if there are OBCs coming in politics in parliament, by bringing in women's reservation, they wanted to bring in basically upper caste women and keep their interests safe. Yeah? So she gave this example of Maharashtra in 2009. There were, till now, till 2009, all the MPs, only 39 women have been elected as members of parliament. In that, there is not even one Muslim woman, not one ST woman. There is this one OBC woman called Shirsagar, and there was one woman on one reserved seat. Apart from this, all other MPs which were elected from Maharashtra since independence have been upper caste. So if women's reservation bill comes and it passes, it will mean that only the upper caste women will get the share. The lower caste, the Dalits, the OBCs will not get a share, and the composition of parliament will become more upper caste dominated. So therefore, there is an opposition to reserving seats en masse for all women. We want, or she claims that they want reservation within reservation for OBCs, SCs and STs. The whole issue about
reservation. She mentioned Ambedkar's thoughts on it. Why Ambedkar was for reservation of these marginalized communities. In the first place, this is not poverty eradication program. Reservation is not meant for poverty eradication. Poverty eradication is for through other schemes and other methods. Reservation is not meant for that. For Baba Saheb Ambedkar, reservation was actually useful to create a creamy layer within these marginalized communities who would take up the leadership for these communities. Unless they get educated, unless they go to higher education institutes, that kind of a creamy layer will not be created. And the leadership for these lower castes will come from this creamy layer. By implementing the non-creamy layer clause, where the OBCs from the non-creamy layer section only are allowed for reservation, they have completely demolished the whole purpose of reservation policy. And so therefore she is strongly against the whole issue of creamy layer. It is, for example, if someone wants to go to IIT, can a person whose father is a daily wage laborer send his son to IIT? It's not possible. And if creamy layer is avoided, then there will be no takers for those seats. And so therefore it is important that this creamy layer actually gets the benefits of reservation, and they will be the ones who will take up this struggle on behalf of the marginalized sections of OBCs, SCs and STs. Yeah. So lastly, one thing which she mentioned was, which Shabir Bhai also has mentioned and which she reiterated, is that on the one hand, when we ask for reservation, when we ask for budgetary allocation, they say what is the proportion of OBC? We don't know. So how can we give a share in the budget? But when you say, okay, then let us have a caste-based census, then the issue is that will increase casteism, that will be it's not good for the society. We don't want caste-based census because it will be harmful for the entire society because it will promote casteism. So on the one hand, you ask for proportion, but when we say that okay, we will get this information from census, there is opposition to census also. So there is a political conspiracy, and so therefore people like you, who are in TISs, who are in these higher education institutes, centrally funded institutes, which are supposed to be the cream of this country, have a special responsibility to fight a battle for one important demand which should be a part of the struggle is implementation of caste-based census. We need census which will collect information for all castes, not just SC and ST, but also for OBC castes. If we don't have that, we don't have the fodder or the material which we need to fight this battle. So when we say we want budgetary allocation, let us have a caste-based census. So these, I think, is the last point which she underlined, was that caste-based census is an important demand